अहो ऐका ना, आज आपण बनवणार आहोत गुजरातची आणि महाराष्ट्राची खास रेसिपी म्हणजेच भाकरवडी. ही बनवायला अतिशय सोपी आहे, पण चवीला अप्रतिम आहे. बनवायला जितकी सोपी आहे, तेवढीच टेस्टी सुद्धा आहे. नक्की या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा. सगळ्यात आधी आपण एक मसाला तयार करून घेऊया. त्यासाठी पॅन घेतलाय, गॅसवर पॅन ठेवायचा आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून इतकी सोप ॲड करायची आहे. 1 टेबलस्पून किंवा 1 चमचाभर धने ॲड करायचे आहे, अर्धा चमचा जिरे ॲड करायचं आहे, 4 लवंग ॲड केलेली आहेत आणि अर्धा चमचा इतकी काळी मिरी ॲड करून घेतलेली आहे. आता हे सगळं मसाला आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे. छान जोपर्यंत घरभर सुगंध सुटत नाही मसाल्याचा, तोपर्यंत मसाला भाजायचा आहे. मसाला छान भाजलाय. आता याच्यामध्ये अर्धा वाटी इतकं सुक्कं खोबरं किसून घेतलेलं ॲड करायचं आहे. ते सुद्धा छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. याच्यामध्येच मी 1 टेबलस्पून इतकी तीळ ॲड केलेली आहे. तीळ शेवटी याच्यासाठी ॲड केली कारण तीळ लवकर भाजली जाते. म्हणून शेवटी ॲड केलेली आहे. जोपर्यंत पूर्णपणे खरपूस हा मसाला भाजत नाही तोपर्यंत भाजायचा आहे. मसाला छान भाजला, गॅस बंद करून घेतलेला आहे. आता मसाला पूर्णपणे थंड करायचा आहे. त्यानंतर बारीक करून घ्यायचा आहे. तर बघा मसाला पूर्णपणे थंड झालेला आहे. आता एक मिक्सरचा पॉट घेतलाय. त्याच्यामध्ये आपल्याला हा पूर्ण ड्राय मसाला ॲड करायचा आहे, जो आपण भाजून घेतलाय तो. तर बघा इथे मी पूर्ण मसाला ॲड करून घेतलेला आहे पॉटमध्ये. आता याच्यामध्ये बाकीचे सुद्धा थोडे-थोडे मसाले ॲड करायचे आहे. तर बघा चवीपुरतं अर्धा चमचा इतकं मीठ ॲड केलेलं आहे. 1 चमचा इतकी साखर ॲड करायची आहे. 1 चमचा मिरची पावडर ॲड करून घ्यायचं आहे. आणि आता हे मिक्सरला लावून एकदम बारीक याचा पावडर तयार करायचं. खूप जास्त बारीक नाही, पण छान असा जाडसर बारीक करून घ्यायचा आहे. तर इथे आपला भाकरवडीचा जो मसाला आहे, तो तयार झालेला आहे सारण. आता एका बाउलमध्ये काढून घेऊया. तर बघा इथे मी पूर्ण सारण काढून घेतलेलं आहे आणि आपला जो भाकरवडीचं सारण आहे किंवा याला मसाला, तो तयार झालेला आहे पूर्णपणे. आता लगेच आपण पीठ मळून घेऊया. त्यासाठी बघा इथे मी एक बाउल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 कप इतकं मैदा ॲड करायचं आहे. तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार इथे मैदा वापरू शकता. इथे मी 1 कप मैदा घेतलेला आहे आणि पाव कप इतकं बेसन घेतलेलं आहे. म्हणजे 1 कप मैदा आणि 1/4 कप इतकं बेसन घेतलेलं आहे. पाव चमचा मीठ ॲड करायचं आहे आणि पाव चमचा इतकंच ओवा ॲड करून घ्यायचा आहे. तर इथे ओवा किंवा तुम्ही अजवाईन जे म्हणता ते ॲड करून घ्यायचं आहे. हाताने क्रश करून ॲड करायचं आहे. पिठामध्ये जेव्हा आपण ओवा हाताने क्रश करून ॲड करतो ना, त्यावेळेला पिठामध्ये छान असा फ्लेवर येतो ओव्याचा. त्यानंतर एक मोठा चमचा भरून किंवा 1 टेबलस्पून इतकं तेल ॲड करून घ्यायचं आहे. व्यवस्थित पिठाला हाताने मिक्स करायचं आहे. छान पिठाला एक बाइंडिंग आली पाहिजे, अशा पद्धतीने पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडं-थोडं पाणी ॲड करायचं आणि एकदम कडक पीठ लावून घ्यायचं. जसं आपण पोळीचं पीठ मळतो की नाही, तसं एवढं सॉफ्ट पीठ मळायचं नाही. छान असं समोश्याचं पीठ मळतो की नाही, तसं पीठ आपल्याला इथं मळून घ्यायचं. थोडंसं कडक पीठ मळायचं म्हणजे आपली भाकरवडी एकदम खुसखुशीत, कुरकुरीत छान तयार होते. आणि इथे बघा मी पीठ मळून घेतलेलं आहे. पीठ मळून तयार झालंय. तो 5 मिनिटासाठी बाजूला ठेवून घेतला आहे. बाकीचे सुद्धा मी सगळं रेडी करून घेतलेलं आहे साहित्य. जसं आपला मसाला रेडी झालेला आहे, पीठ पण रेडी झालेलं आहे. 5 मिनिटासाठी रेस्टवर पण ठेवून घेतलं आहे. आता लगेच आपण हे थोडंसं डिव्हाईड करून घेऊया पीठ. तर इथे मी 3 भागामध्ये डिव्हाईड करून घेतलेलं आहे. आता सगळ्यात आधी आपण एक पोर्शन घ्यायचं, एक पेढा घ्यायचा आहे. त्याला लाटून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित. तर बघा इथे अशा पद्धतीने आपल्याला छान एकदम पातळ पोळी लाटायची आहे. जेवढी पातळ पोळी आपल्याला लाटता येते ना, तेवढी पातळ पोळी लाटायची आहे. कारण आपण ज्यावेळेला एकदम पातळ पोळी लाटतो की नाही, तशीच भाकरवडीसुद्धा एकदम खुसखुशीत होते. तोंडात टाकल्याबरोबर विरघळेल एवढी सॉफ्ट अशी कुरकुरीत होते. तर बघा इथे मी छान पोळी लाटून घेतलेली आहे. तर पोळी लाटत असताना एकतर तुम्ही स्क्वेअरमध्ये लाटून घ्या, चौकोनमध्ये किंवा असं लांबट शेपमध्ये लाटून घ्या. इथे बघा मी लांबट अशी लाटून घेतलेली आहे म्हणजे व्यवस्थित आपल्याला रोल करता येईल अशा पद्धतीने लाटलेली आहे मी पोळी. जसा अंडाकार असतो की नाही तशा पद्धतीने इथे मी लाटून घेतली आहे. त्यानंतर साइडने व्यवस्थित कट केलेला आहे. म्हणजे मला हे रोल करायला सोपं जाईल. त्यासाठी बघा इथे मी कट लावून घेतलेला आहे. व्यवस्थित स्क्वेअरमध्ये करून घेतलंय पोळीला. आता याच्यावरून आपल्याला इथं चटणी लावायची आहे. जर तुमच्याकडे इमली चटणी असेल तर तुम्ही ती इमली चटणीचा वापर करा. ती जर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही ते टोमॅटो सॉस सुद्धा वापरू शकता. याच्यावरून आपल्याला छान भरपूर सारा टोमॅटो सॉस लावून घ्यायचा आहे किंवा इमलीची चटणी लावून घ्यायची आहे. व्यवस्थित सगळीकडे पोळीला छान पसरवून लावायचं आहे. म्हणजे इव्हनमध्ये लागलं पाहिजे. छान असा चटपटा फ्लेवर आला पाहिजे आपल्या भाकरवडीचा. तसं लावून घ्यायचं आहे. बघा इथे मी सगळ्या पोळीवर छान लावून घेतलेले आहे टोमॅटो सॉस. त्यानंतर याच्यावरून आपल्याला जो आपण मसाला तयार केलेला आहे भाकरवडीसाठी, तो लावून घ्यायचा आहे. मसाला छान भरपूर लावायचा. बघा अशा पद्धतीने व्यवस्थित स्प्रिंकल करायचं आहे. सगळीकडे सारखं लावून घ्यायचं आहे मसाला आणि बघू शकता इथे मी भरपूर मसाला लावलेला आहे.
आता याच्यावरून आपण जी नायलॉन शेव घेतलेली आहे बघा, इथे छोट्याशा वाटीमध्ये मी नायलॉन शेव घेतली आहे. ही जर शेव असेल तर ठीक आहे, नसेल तर भुजिया शेव सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. त्याच्याने खूप छान क्रंच येतो. तर ती सुद्धा वरून छान भरपूर सारी स्प्रिंकल करून घेतलेली आहे. त्यानंतर एखाद्या स्पूननी, चम्मचनी व्यवस्थित प्रेस करून इव्हनमध्ये छान असं पसरवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता किती छान असं प्रेस करून घेतलेलं आहे आणि टोमॅटो सॉसमुळे व्यवस्थित असं चिपकलेलं आहे पूर्ण सारण. त्यानंतर बघा हलक्या हाताने एकदम बारीक रोल करायचे. खूप जास्त मोठं रोल करायचं नाही. एकदम बारीक-बारीक फोल्ड करायचं आणि अशा पद्धतीने जे कॉर्नरला मी थोडंसं सोडून दिलेलं आहे त्याच्यावरून पाणी लावायचं आहे. पाण्याचं बोट फिरवायचं आणि त्यानंतर बघा अशा पद्धतीने व्यवस्थित कॉर्नरला चिपकवून घ्यायचे. म्हणजे आपण ज्यावेळेला हे भाकरवडी तळू ना, त्यावेळेला अजिबात तेलामध्ये फुटणार नाहीत आणि खूप छान भाकरवडी बनून तयार होतील. त्याच्यातलं सारण अजिबात सांडणार नाही. अशा पद्धतीने आपल्याला चिपकून घ्यायचं आहे. तर चिपकून घेतल्यानंतर बघा व्यवस्थित रोल केलेला आहे. आता आपल्याला हे अर्ध्या इंच साईजमध्ये कट करून घ्यायचे. खूप मोठी भाकरवडी कट करायची नाही. अर्ध्या इंच साईजमध्ये कट करून घ्यायची आहे. तर इथे तुम्हाला मी दाखवतेय बघा व्यवस्थित भाकरवडी कट करून घेतलेली आहे अर्धा इंच. त्यानंतर बघा कट करून झाल्यानंतर एक भाकरवडी हातामध्ये घ्यायची आणि अशा पद्धतीने हाताने व्यवस्थित हळूच हलक्या हाताने प्रेस करायचं म्हणजे छान शेप येतो तिला. तर इथे तुम्ही बघू शकता मी असं घेतलेलं आहे. त्यानंतर प्रेस केलं म्हणजे ही तेलात टाकल्यानंतर फुटणार नाही, याच्यातलं सारण निघणार नाही. अशा पद्धतीने प्रेस करायचं आहे आणि बघा आपली एक वेळची भाकरवडी बनून तयार झालेली आहे. ती तळायला टाकते मी. इकडे गॅसवर तेल तापण्याकरिता ठेवलेलं आहे. तेल ना छान कडकडीत गरम करायचं. कोमट तेलमध्ये टाकायचं नाही, नाहीतर एकदम फुटून जातील. छान तेल गरम झाल्यानंतरच भाकरवडी तळायला टाकायची आहेत. तर पहिली बॅच टाकून घेतले. छान गोल्डन कलर येईपर्यंत, खुसखुशीत होईपर्यंत तळायचे आहेत. तर बघा व्यवस्थित छान कलर आलेला आहे, छान गोल्डन कलर आलेला आहे. आता हे आपण बॅच काढून घेऊया. तर बघा किती सुंदर भाकरवडी तयार झालेली आहे. ही दुसरी बॅच सुद्धा इथे मी दुसरा रोल तयार करून घेतलेला आहे. त्याच पद्धतीने पोळी लाटून घेतली, त्याच्यामध्ये सारण भरून घेतलं आहे. आता हाताने प्रेस देऊन बघा अशा पद्धतीने व्यवस्थित शेप दिलेला आहे तिला. बघा किती छान दिसते ना, एकदम मार्केटसारखी भाकरवडी बनवून तयार होणार आहे आपली. तर बघा ही दुसरी बॅच पण कट करून घेतलेली आहे. हाताने प्रेस केला आहे म्हणजे याच्यातलं सारण निघणार नाही आणि थोडं सारण निघतोच. आपण कितीही ट्राय केलं निघणार नाही म्हणून, पण भाकरवडीतलं ना थोडंसं सारण कारण त्याच्यात भरपूर मसाला भरलेला असतो आणि त्याचा कलर जे आपण मिरची पावडर वगैरे टाकलेली असते, त्याचा जो कलर आहे तो तेलामध्ये जातोच. त्यामुळे थोडंसं तेल खराब होतो. तर भाकरवडी तळत असताना शक्यतो थोडंसं कमी तेलामध्ये तळायचं. कारण तो तेल काही वापरात येत नाही म्हणून शक्यतो भाकरवडी तळायला थोडंसं कमी क्वांटिटीमध्ये तेल घ्यायचं. तर बघा ही आपली दुसरी तिसरी बॅचसुद्धा तळून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर भाकरवडी तयार झालेत. एकदम मार्केटसारख्या भाकरवडी तयार, मार्केटपेक्षाही भारी म्हटलं तरी चालेल. एकदम खुसखुशीत, कुरकुरीत, जशी मार्केटमधून आणतो की नाही चटपटीशी, तशी भाकरवडी ते बनवून तयार झालेली आहे. बनवायला अतिशय सोपी आहे. अजिबात काळजी करू नका. तेलात गेल्यावर अजिबात फुटणार नाहीत कारण तेलात थोडंसं कलर येतोच मसाल्याचा. तर कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या फ्रेंड आणि फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.